त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या इंधन टंचाईवर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे। देशातील इंधन संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाल्यातून गॅस निर्मितीच्या संशोधनाचा आता वापर करण्याची वेळ आली आहे, अशी खोचक टीका यावेळी संजय राऊत यांनी केली आहे। तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर जर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। KYC प्रक्रिया पूर्ण नसलेल्या ग्राहकांना आता गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जाणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी अनेक भागांमध्ये सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार KYC पूर्ण नसल्यास गॅस बुकिंग ऑनलाईन स्वीकारले जाणार नाही आणि त्यामुळे ग्राहकांनी तातडीने आपल्या जवळच्या गॅस एजन्सी कडे जाऊन KYC पूर्ण करू असे आवाहन वितरकांकडून करण्यात आले आहे। मुंबईत बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सी विरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे। आतापर्यंत RTO कडून बाईक जप्त करून चालकांवर कारवाई केली जात होती, मात्र आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाईक चालकांसोबतच बाईक मालकावरही थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे रॅपिडो, ओला आणि उबेरला देण्यात आलेल्या बाईक टॅक्सी परवाना तात्पुरता रद्द करण्याचा निर्णयही परिवहन विभागाने घेतलेला आहे। राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। आता स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना थेट 15,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य हे दिले जाणार आहे आणि या निर्णयामुळे अनेक दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून स्वावलंबनाकडे मोठे पाऊल टाकले जाणार आहे। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या नव्या उपक्रमाची माहिती दिली आहे। गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर सयाजी शिंदे आणि प्रशांत दामले या दोन दिग्गज कलाकारांनी नाशिक मधल्या दोन महत्त्वाच्या समस्यांबद्दल भाष्य केले आहे। गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत सयाजी शिंदे म्हणाले आहेत, नद्या या आपल्या रक्तवाहिन्या आहेत। नदीच्या पाण्यात मंदिरांमधील निर्माल्य, विशेष म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत भरून जे टाकतात त्याचा मी निषेध करतो। जे कचरा निर्माल्य टाकतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी कडक कायदा देखील करावा, असे सयाजी शिंदे म्हणाले आहेत।